हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? स्वागत तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्हाला कुठं जायचं आहे ते मी फ्रेश होऊन येतो, मग तुम्हाला सांगतो. फ्रेंड्स, आता आम्ही चाललो होतो साताऱ्याला, कारण की आमच्या इथं खूप मोठी जत्रा भरते, त्याच्यामुळे आम्ही चाललो होतो साताऱ्याला. आणि मम्मी करत होती देवांचा मेकअप. तो लगेच चला म्हणलं तर लगेच निघला. लगेच चला म्हणतो लगेच. फ्रेंड्स, आता निघालो होतो. आमच्याकडे 2 गाड्या होत्या, एक पल्सर आणि एक युनिकॉर्न आणि एक स्कूटी. फ्रेंड्स, आता आम्ही निघालो होतो घरून साताऱ्याला जाण्यासाठी. ही आहे आमची आर्मी कॅन्टीन. इथं खूप कमी किमतीत सामान भेटतं आणि स्टेशन सेल पुरा आर्मीचं एरिया आहे. तिथं खूप जास्त रेंज आहे का एकदम राहतच नाही. तर फ्रेंड्स, आता लागलेला होता आम्हाला रेल्वे स्टेशनचा रोड. हे आमचं आहे आता रेल्वे स्टेशन. आम्ही जात होतो आता ब्रिजवरून. रेल्वे स्टेशन तिकडं होतं आणि आम्ही ब्रिजवरून चाललो होतो, कारण की साताऱ्याला जाण्यासाठी हा एकच रोड आहे. मग आलो आम्ही जत्रेमध्ये, एकदम साताऱ्याला पोहोचलो. जत्रा तर खूप जास्त भरलेली होती आणि गर्दी तर इतकी होती भाई साहब, गर्दी तर लय होती. आम्हाला 4 तास लागले होते. मग उभं राहिलो मग डायरेक्ट आता बसूनच घेतले मी एका जागेवरती. Four hours later. तर फ्रेंड्स, फायनली आम्ही झालेलो होतो मेन मंदिरामध्ये. म्हणत होते की ते म्हणत होते आम्हाला की कॅमेरा चालू नका, कारण की इथं देव आहे. मग झालेलं आमचं दर्शन. मग बाहेर आलो आम्ही. बाहेर पण खूप जास्त गर्दी. तर आम्हाला घरी जाण्यासाठी आता आम्ही निघलेलो होतो, कारण की मम्मी त्याचं पहिलेच दर्शन झालेलं होतं. मग निघलो आता आम्ही घरी. घरी जाता जाता डोसा खाऊन घेतला आम्ही. आलो होतो मग आम्ही दादा डोसा. आणि आता खूपच चकाळलेला तो आहे. मस्त पैकी डोसा खाल्ला आम्ही, कारण करण्यासाठी. मग आलो आम्ही डायरेक्ट घरी आणि मग याच्यासोबत खेळत बसलो. खेळलो आणि मग काय मस्तपैकी झोप आलेली होती, पण तरी पण ते मला खेळास म्हणे, तर मी खेळत त्याच्यासोबत. खूप जास्त हसत होता तो. मग उद्या होतं हॅप्पी न्यू इयर. तर हॅप्पी न्यू इयर सगळ्या भावांना. तर आमची स्पेलिंग आहे ना हॅप्पी न्यू इयरची जी चुकली, कारण की त्याने पहिलेच मी खाली यायच्या पहिले स्पेलिंग टाकून दिली होती. हॅप्पी न्यू इयर. आणि मम्मी ते गेलेले होते दीदीच्या मैत्रिणीकडं, कारण की त्यांचं बाळ झालेलं होतं त्यांना, तर त्यांना बघण्यासाठी. फ्रेंड्स, मी 2-3 दिवस काही शूट नाही केला, कारण की माझी मम्मी गेलेली होती. मम्मीच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं तर तिथे गेली होती मम्मी, त्याच्यामुळे मी काही शूट नाही केला 2-3 दिवस. तर मग डायरेक्ट आज मम्मी घरी आली, डायरेक्ट शूट केला आज. तर फ्रेंड्स, आता आलेली आहे मम्मी घरी. आणि मम्मी 2 दिवसापासून गावाला गेली होती, तर आता आलेली फायनली घरी. आणि आता मी मस्तपैकी मम्मीला चहा ठेवलेला आहे. मस्तपैकी चहा देतो मी मम्मीला चहा. तर फ्रेंड्स, आता पुरा अंधारच आहे. आता वाजलेले 5:30 आणि पुरा अंधारच अंधार. तर फ्रेंड्स, आता मी मारतोय झाडू. आता पाणी बिणी मारलेलं आहे, झाडून निवडून घेतलं, रांगोळी पण काढलेली आज. फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगसाठी बस इतकंच. पुढच्या ब्लॉगमध्ये बघू आपण काय होतं. लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.